आता आपण जरा बराचशा मागे जात आहोत जिथे रोपवे येणार आहे. तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत रोपवे कसे येतात काय येतात. हे पाहू शकता हे गव्हाचे तांदळाचे वगैरे असे गोदाम आहेत. हे बघा हे गोदाम आहेत सगळे. निवासस्थान आहे गोदाम पुढे तिकडे अंडरग्राउंड आहे त्याच्यामुळे. हे बघा हे निवासस्थान सगळे बाथरूम वगैरे सगळे आहे. आणि हे बघा मध्ये मध्ये येतोय आणि म्हणतोय मस्त आहे असं म्हणतोय. मस्त आहे बाई. बघा आपण आता रायगडवर पोचलोय खरं. हा आता शर्ट का घातलाय हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. कारण आम्ही महाराजांपाशी आलेलो आहे त्यामुळे आम्हाला गर्व आहे. गर्व आहे आम्हाला खरंच गर्व आहे. हा मम्मी आले का चला. कुठं दिसतोय झेंडा मोठा ते पण म्हणत असं कुठं बघितलंय आपल्याला इथं बाजार भरायचा. 19 तारखेला भरणार की राजवाडा सिंहासन स्थानिक आहे. त्याला थोडं पायऱ्या चढत लागले मग काय करणार. का फोडलाय बोल काय आम्ही नाही टाकणार म्युझिक ना म्युझिक आता चाललंय ना. क्रेडिट पावडर एक संघ. आता राजवाड्याच्या मागे आलेलो आहोत आपण. हा सागर खूप गरीब माणूस आहे. इथनंच आलाय पोलादपूर बसनं खाली रस्ता पडला शर्ट बिंग घेऊन दिला. पालीवरून आलेलो तेच की इथलाच पाली पोलादपूर. हे पहा फायनली रोपवेवरून आई साहेब आलेले आहेत आमचे. हे पहा पाण्याची बॉटल घेऊन आलेले प्याला खास आमच्या. ते पण गार असलेलं गरम झालेलं आहे. रोपवेवर येता येता गार पाणी. हा लगेच थकलेले आहेत पाहू शकता. हे बघा आई साहेब आम्ही खूप मेहनत करून वर आलेलो आहे. तुम्ही लगेच आले. चला तिथे चला तिथली माहिती ऐकूया. तू चौक गेला खाली कुठला आला खाली जायचं. हे चल चल आता ब्लॉग चालू होईल. ब्लॉग चालू ठेव. ब्लॉग चालूच आहे. काय करतोय कुठं चाललंय. ए काय करायचं भूयार. हे सिक्रेट जे बातमी असतात ते इथं सांगितले जातात जेणेकरून 4 भिंतीच्या आत हे सिक्रेट राहिलं पाहिजे. म्हणून हे भुयार आहे खाली. ह्याला म्हणतात खलबत खाना. हे आहे आमचे रोपवेवरून आलेले आहेत आता सध्या. खूप मेहनतीने वर आलेली आहेत. हां लागणार आहे ते. हे बघ कसे वरूनच बघ. इथून उडी मारून जा.
चल मध्ये कुठं बसतोय हो. कधी आली मागे. कसं वाटतंय काय रे काय झालं सिक्रेट चेंबर म्हणजे सिक्रेट बाबी इथं सांगितलं जातात जी गोष्ट कुठेही जाता का ही सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला दाखवत आहे आता बोगदा जो बोगदा डिस्कशन करण्यासाठी आपण आता आज जात आहोत जे सिक्रेट बाबी असतात ते इथं सांगितले जातात. अंधारात आलेलो आहोत आपण. बॅटरी चालू करा. असिस्टंट सागर लावा लाईट लावा कृपया. हे थंड ठिकाण आहे. हे पहा जेव्हा मोठ्या फौजेची प्लॅन करायचं असेल कुठल्याही गुप्त गोष्टी सांगायच्या असतील तर ते ह्या 4 भिंतीच्या आत सिक्रेट गोष्टी सांगितल्या जातात. ते हे भुयारमा म्हणजे भुयारातनं आत आलेलो आहोत आपण. ते खलबत खाना. हे बघा हे बघा मी पण आहे त्यात. हे बघा हा काय इथं आता जे आम्ही बोललेलो आहोत तेवढे तेवढी हे तेवढे ती प्रत्येक माणसाला ही वेगळी कप्पा आहे ठेवायला. काही एवढी माणसं बसू शकतात इथे सेफ कम्फर्टेबल. आणि कसं आहे माहितीये आता आम्ही जे काय बोललोय ते वर आवाज जात नाही कारण हे सिक्रेट आहे. सिक्रेटच राहणार आहे. मी बोलतोय पण हा का बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल ना. डायलॉग पार्टनर बरोबर आहे कारण की मी पहिल्यांदाच बोललो इथली माहिती नाही मला पण माहिती नाही पण मी बोलतोय. महाराजांविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. बरोबर आहे. मला पण महाराजांविषयी थोडीशी माहिती आहे. थोडीशी नाही म्हणजे भरपूर माहिती आहे पण इथले पहिल्यांदाच रायगडावर बघितलं पहिल्यांदा मस्त वाटलं मला. दाखव की कॅमेरा दाखव की ताई बाई चष्मा काढा. बारक वटवागुळ आहे बघा पाहू शकता. छोटस एकदम आहे. आता आपण वर जाऊ आहोत. हे काय आहे काय खाली आता आपण वर जात आहोत. जिथून आलो आहोत तिथेच वर जात आहोत. पहा खूप अडचण आहे पण ही गुप्त असणारी जागा आहे थंड ज्याला खलबत खाना असं म्हणतात. थंड वातावरण आहे वरती. थंड वातावरण आहे. वर आल्यानंतर खूप गरम होतं. तुम्ही जर रायगडावर आला तर ह्या खलबत खाण्यात नक्की जावा. इथं तुम्हाला थंडगार असं फील येईल. आता पहा तिकडे माहिती सांगत आहे गायडेस. मोबाईल चार्जिंग खूप दम लागले. आता मी शोधत आहे माझा भाऊ आणि माझी मम्मी. चल आता कुठनं जायचं काय. तिथनं जायचं. असिस्टेंट सागर आइए. असिस्टंट हम अभी चढ़ रहे हैं इधर से. सॉरी मी आता मराठीच बोलणार आहे. हे पहा असं ढकलतं. हे आता चढत आहेत. आत्ताच आलेलो आहो वरती. ह्यात काय नवीन नव्हतं पण असं डायलॉग असावा आपलं म्हणून टाकलं. डायलॉग कसं असावा. आहे माहिती का डायलॉग विसरलेलो. हां हे पहा माझी मम्मी थांबलेली आहे सावलीत. आयो हे पाहू शकता ही माझी मम्मी कशी थांबलेली आहे. जा बघा पुढे.
ही आहे हत्तीखाना. अनिल स्वामी कुठे आहे? चल तिकडे घे. एक आहे दुसरा आणि हा तिसरा बघा. आपल्या राजवाड्यापासून आता आपण खाली उतरत आहे. काही सिक्रेट गोष्टी अशा असतात की जे सगळीकडे पसरू नये. निधीप्रमाणे बघा सजवलेला आहे. आपण बाल्कनीत येतो, हे करतो, वारा कसा येतो ते बघायचं. पण तुम्हाला जर बाल्कनी बघायचं असेल पहिल्या काळातलं तर हे पहा, हे पहा बाल्कनी. याला म्हणतात बाल्कनी. जे आपण घरात आपण AC वगैरे असं जे बघतो ना ते पहिल्या काळातले ACच म्हणायचं. हे पहा, तिथनं वारा येतो. हे हो थंडगार वाटतं, मस्त पैकी वाटतं. मला कंटिन्यू करूच देत नाही. नाही कारण की माझा दिवस गंगासागर तलाव. हे पहा हत्तीखाना इथे गंगासागर तलाव. गंगासागर तलाव हे पाहू शकता. माझा भाऊ आलेला आहे, पाहू शकता. हा काय नाही, नो रिएक्शन. काय नाव काय हे पहा. आता आपण आणि कशाला काढले आणि हे बघा घुमट पाहू शकता. मी दिसतोय, हो मी पण दिसतोय. दिसतोय का? हे पहा असे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना खुर्चीवर बसून आपण बोलत असतो, पहिल्या काळात कसं असायचं की असं बसायचं, असे बसायचे. कोण आहे ते? कोंड नाही, खुर्ची म्हणायची पहिल्या काळात. तो म्युझिक बसवणार आहे त्यामुळे म्युझिक बसणारा तुम्ही काय काळजी करू नका. हाय नमस्कार. बोल, हाय नमस्कार. तुला कसं वाटलं इथे? मला इथे येऊन मस्त वाटलं. मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि हा मला खाली जाण्याचा प्रयत्न करतो, पण खाली जाणार नाही मी. कारण मी प्रश्न काय विचारलाय त्या उत्तर एक्स्ट्रा शेड्यूल लक्ष द्यायचं नाही. एक्स्ट्रा काय बोलू एवढं खूप काम देत नाही. शूटिंग हा सांगा, या देवळीविषयी काय वाटलं तुम्हाला? मला मस्त गारवा आहे इथं आणि इथं माणसं पहिल्या काळातली लोक मस्तपैकी बसून गप्पा गोष्टी करत असतील. या कोंडामध्ये हे कोंड मस्त आहे बसणं, म्हणजे बसून तर माहिती मला नाहीये विसरलं नाही मी. फक्त, सॉरी पण माहिती नाहीये त्याला. पहिल्यांदा आलेला आहे तो, काय पण इतिहास त्याच्यामुळे तो पाहिलेला नाहीये, गाईड घेतलेला नाही, त्यामुळे त्याला माहिती नाहीये. अपुरी. सो आम्ही गाईड घेऊ आणि बोलू. पण बोला. चल की पुढे. गाडीवर बसली. थोडं चला. दिसतं बघ. चलो आता आपण एक्झिट करत आहोत. बस किती तास आहे? आलो आम्ही. जगदीश्वर मंदिर आहे. काय टकमक टोक. हे यार फोटो काढ की त्याचा. काढ केला फोटो मम्मीचा. तेच तर आणलंय.